हॅलो गाईज, आपल्या हॅलोला म्हणजेच पिटबुलला पायाला झालेली आहे मोठी जखम. तर आपल्या हॅलो पिटबुल या चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपल्या पिटबुललाच म्हणजे माझ्या हॅलोच्या पायाला जखम झाली. तिला आता हॉस्पिटलमध्ये न्यायचं आहे. पिटबुलला बघायचं म्हणजे डॉक्टरांच्या अंगावर पहिल्यांदाच काटा येतो. 4 हात लांबच थांबतात, त्यांना मनवावं लागतं. मग आम्ही आज आलो आहे साताऱ्यातील सरकारी जनावरांच्या दवाखान्यात. आम्ही तिथं जेव्हा पोचलो तेव्हा डॉक्टरांची जेवायची वेळ झालेली. हॅलोला तिथं साईडला बांधलं आणि आम्ही कट्ट्यावर बसलो होतो. हॅलोला वाटलं आम्ही तिला सोडून जातोय की काय तिकडे. खूप मोठमोठ्याने भुकून आम्हाला बोलवत होती. शेवटी दशू तिच्याजवळ जाऊन बसला. न राहून त्यानं तिला सोडूनच दिलं. थोड्याच वेळात डॉक्टर आले. त्यांनी काही इंजेक्शन लिहून दिले. दशूचे पप्पा इंजेक्शन घेऊन आले. डॉक्टरांनी इंजेक्शन भरली, पण त्या हॅलोला बघून तिला इंजेक्शन द्यायचं कुणाचं धाडस होईना. आता बघा, या डॉक्टरांनी डेअरिंग केलं, पण हॅलोला आम्ही कशानेही बांधलेलं नाही किंवा तिच्या तोंडाला मास्कही नाही, कारण की आमचा विश्वास आहे की ती आम्ही सांगितल्यानंतर शांत बसेल. आता डॉक्टरांनी खचाखच अशी 3 इंजेक्शनं हॅलोला दिलीत. पण तुम्ही बघू शकताय हॅलो जागेवरून हललेली सुद्धा नाही आहे आणि पिटबुलची भीती लोकांच्या किती मनात आहे. हॅलोला इंजेक्शन देताना खूप लोक साईडनं पाहत होतीत. शेवटी हॅलोला पण समजतं आम्ही तिच्या काळजीपोटीच तिला इथं दवाखान्यात आणतो. तुम्हीही तुमच्या पेटला काहीही प्रॉब्लेम होऊ दे, त्यांना सरकारीच दवाखान्यात घेऊन जा. तिकडे त्यांच्यावर खूप चांगली ट्रीटमेंट होते आणि स्वस्त औषधात खूप चांगला रिझल्ट मिळतो. आता आम्ही हॅलोला पुन्हा घरी घेऊन आलो. हॅलोनं आमचं सगळं ऐकलं होतं ना, मग ट्रीट तो बनताय भाई. मग 3 आईस्क्रीम घेतले. हॅलोनं इकडं आधीच नंबर लावला आहे, मलाही पाहिजे. आणि आम्ही आमच्या घरात काहीही घेतलं तरी हॅलोलाही तिचा हिस्सा असतो. आज हॅलोसाठी ही नवीन चॉकचेन आणली. आज डॉक्टरांनी हॅलोला एक टॅबलेट आणि काही क्रीम दिल्या होत्या, पण त्यासोबत त्यांनी सांगितलं होतं क्रीम लावल्यानंतर हॅलोला ती क्रीम चाटू देऊ नका. त्यामुळं मॅडमना हे छान असं मास्क आणलं आहे. हे तिला आम्ही लहानपणी पण आणलं होतं. खरं काय माहीत काय त्या मास्कचा प्रॉब्लेम आहे. तिला मास्क घातलं की ती एका जागी रुसूनच बसते. त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला नंतर नक्की सेंड करेन. आता हॅलोला जरा गोड बोलून आईस्क्रीम खायला घातलं. हॅलोला आईस्क्रीम खूप आवडतं. तुम्हीही कधी पेट पाळायचा विचार केला ना, तर त्यासोबत मनाची तयारी ठेवा. त्याला आपल्या घरातल्या सदस्याप्रमाणे सांभाळावं लागतं, जणू आपल्या बाळाप्रमाणे. आम्ही जेवढा वेळ दशूला देतो तेवढाच हॅलोलाही देतो. आम्ही तिच्याशीही बोलतो, तिच्याशीही खेळतो. म्हणूनच तिचा स्वभाव इतका शांत आहे आणि आमचं सगळं ती ऐकते आणि तिला आम्ही बोललेलं सगळं समजतं. आता हॅलोला मी सांगितलं, चलो हॅलो, आता मेडिसिन टाईम झालं आहे, तुला आता औषध लावूया आपण. हॅलो ही पटकन जाऊन तिच्या जागेवर बसली. बघा, एक छोटीशी जखम होती, पण हॅलोनं खाजवून आणि तिच्याच तोंडातल्या दातांनी त्या जखमेला एवढं मोठं केलं होतं. आता काही या क्रीम दिलेत डॉक्टरांनी, त्या तिला आलटून पालटून लावायच्या होता. आता बघा, मी त्या स्वतःच्या हाताने लावल्या. आजकाल आई स्वतःच्या बाळाला पण असल्या जखमेला हाताने औषध लावणार नाही, पण हॅलो आम्हाला आमच्या बाळाप्रमाणेच आहे. बघा तो तिचा निरागस चेहरा. तिलाही कळतंय आपली आई आपल्यासाठीच हे मेडिसिन लावतीये. तर तुम्हाला आमची हॅलो कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि तुमच्या मनात जे पिटबुलबद्दल गैरसमज होते ते दूर झाले की नाही हे आम्हाला नक्की सांगा. आणि हॅलोबद्दलची अशीच माहिती जाणून घेण्यासाठी हॅलोच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. पिटबुल लवर्सना हा व्हिडिओ नक्की पाठवा.